महत्वाची बातमी 4 जूनच्या ड्राय डे विरोधात हॉटेल आणि बार मालकांच्या संघटनेनं हायकोर्टात धाव घेतली आहे। मुंबई शहर आणि उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या ड्राय डेच्या आदेशाला कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलंय। 4 जूनला पूर्ण दिवस दारू विक्रीवर बंदी घालणं हा मनमानी कारभार असल्याचा दावा हॉटेल आणि बार मालकांच्या संघटनेनं केलेला आहे। तसंच ड्राय डेच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती सुद्धा या संघटनेनं याचिकेद्वारे केलेली आहे। तर ड्राय डे विरोधात आता हायकोर्टात धाव घेण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, का अधिकचे अपडेट्स मिळतायत? हायकोर्टामध्ये धाव घेण्यात आलेली आहे ड्राय डे विरोधात। नक्कीच 4 तारखेला देशामध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत आणि यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो जर दारूची दुकानं उघडी ठेवली। म्हणून ड्राय डेची घोषणा ही राज्य सरकारतर्फे करण्यात आलेली आहे। मात्र यामुळे आमच्या न्यायाचं आमचं नुकसान होईल असा दावा करत आता जे बार असोसिएशन वाले आहेत ते उच्च न्यायालयात गेलेले आहेत आणि लवकरच त्याचे तातडीने सुनावणी होणार आहे आणि सुनावणीमध्ये कोणाच्या बाजूने निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।